अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास महात्म्य अध्याय 18. आज आपण बघणार आहोत भावार्थ. आपण कथा ऐकणार आहोत त्याची. तर काल आपण ऐकली होती अधिक मास महात्म्य अध्याय 17व्या मधील कथा. त्यामध्ये आपल्याला सारांश काय होता, तर त्याच्यामध्ये शिकवण मिळाली होती आपल्याला की आपण दान धर्म केल्याने समोरच्याचे जसे कल्याण होते, त्यांना मोक्ष प्राप्ती मिळते, तसेच आपल्याला सुद्धा आपण सुद्धा यशाच्या मार्गाकडे जातो. म्हणजे दान धर्म करणे काही वाया नाही. दान धर्म, स्नान, जप, तप, व्रत, नामस्मरण हे माणसांनी करायला हवं. सतत धनाचा संचय करत राहणे म्हणजेच माणसाचं जीवन नाही. तर मनुष्याच्या जीवनात आलो आहे तर आपण हा मनुष्य जीवन बघा. असं म्हणतात की 84 योनी पार करून मग मनुष्य जन्म मिळतो. मग तो आपण असाच घालवायचा का? काही लोक काय म्हणतात की माझ्याकडे आलं की मग मी दान करेल, माझ्याकडे आलं की मी दान करेल. असं न म्हणता आपल्याकडे जे आहे यथाशक्ती जेवढं आहे तेवढं आपण दान धर्म हा केला पाहिजे. जेव्हा आपण दान धर्म करू त्याच्या शतपटीने आपल्याला फळ मिळतं. भले मग ते शतपटीनं फळ जे मिळणार असतं ते म्हणजे मोक्ष असतो. बघा, मोक्ष कधीही पैशाने विकत घेता येत नाही. म्हणजे तो श्रीमंत सावकार होता, भरपूर त्याने धन कमवलं होतं, पण त्याने अन्नदान केले नाही, साधं नामस्मरण केलं नाही, जपतप केला नाही, की साधं स्नान कुठल्या तीर्थक्षेत्री जाऊन केलं नाही. नुसता धनाचा संशय करत राहिला. आणि काय झालं, शेवटी त्याला 3 जन्म असे घ्यावे लागले की त्याच्या शरीराची सुद्धा विटंबना झाल्यात जमा झालं. आणि तो शेवटी दुःखी आणि कष्टीत झाला. म्हणून मनुष्य जीवन असा मिळाला आहे की प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक मानवाने आपल्या यथाशक्ती जे काही आहे त्यातून थोडं थोडं दानधर्म केलं पाहिजे. अगदीच आपल्याला जमत नसेल तर आपण किमान नामस्मरणामध्ये तरी आपलं आयुष्य घालवलं पाहिजे. तर हा आपण कालच्या अध्यायामधला थोडासा सारांश मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. माणसांमध्ये थोडाफार बदल हा झालाच पाहिजे. आज आपण जाणून घेणार आहोत अध्याय महात्म्य 18वा मधील कथा. तर अमरकंटक विंध्य पर्वताच्या एका विभागात, एका श्रेणीमध्ये अमरकंटक नावाच्या पर्वतरांगा होत्या. त्या पर्वतरांगांच्या जवळच एक नर्मदा नदी हे क्षेत्र होते. ते तीर्थक्षेत्र अतिशय पावन आणि अतिशय पवित्र असे होते. मग त्या तीर्थक्षेत्राच्या जवळच एक नगरी होती. त्या नर्मदा नदीच्या तीरावरती दोन्ही बाजूने छान असं वन होतं. मन प्रसन्न करणारं चांगलं छान असं सुंदर असं वन होतं. त्या वनामध्ये माता पार्वती आणि शंकर विहारासाठी येत, क्रीडेसाठी येत, आणि त्याचबरोबर इतर देवी देवतांचाही वास तेथे होतात. मग त्याजवळच एक नगर होतं. त्या नगरामध्ये एक दाम्पत्य होतं. त्या दाम्पत्याचं नाव कुळशर्मा आणि कुशावती असे होतं. त्या दोघांना बरीच वर्षे तपश्चर्या केल्यानंतर, महादेवाची तपसाधना केल्यानंतर त्यांना बऱ्याच वर्षानंतरनं एक कन्यारत्न प्राप्त झाले. ते देखील महादेवाच्या आणि माता पार्वतीच्या आशीर्वादानेच झाले. तर ही कन्या जी होती ती मेधावती, तिचं नाव ठेवण्यात आलं. मेधावती हळूहळू मोठी होत गेली. ती अतिशय गुणवान, सुणसुणीत आणि सुशील अशी कन्या होती. ती सर्व जो त्यांचा कुळाचार आहे तो सर्व व्यवस्थितरित्या पाळत होती, देवधर्म करत होती, उपास तपास करत होती. अशी ही कन्या उपवर झाली. उपवर झाल्यानंतर तिचं लग्न, विवाह पद्मनाभ या तरुणाशी करण्यात आला. तो तरुणही अतिशय कष्ट करणारा आणि त्याचबरोबर गुणसंपन्न होता. त्या दोघांचा संसार अतिशय चांगला चालू होता. पण म्हणतात ना, सगळं चांगलं चालत असताना काहीतरी अघटित घटना घडते. तसंच ह्या दोघांच्या संसाराला काळाची नजर लागली. आणि एके दिवशी असंच पद्मनाभ त्या नर्मदे तीरावर स्नानासाठी गेला होता. स्नानासाठी म्हणजे जलक्रीडा करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्या जलक्रीडा करताना त्याला एका मगरीने नदीत ओढून नेले.
मग त्याचा मृतदेह काही सापडला नाही, पण सगळ्यांना माहिती होतं की त्याला मगरीने नेलं आहे, म्हणजे त्याचा देह आता संपला आहे, म्हणजे तो वारला आहे असं सगळ्या गावात आता शोकाकुल वातावरण झालं. आणि मेधावती तर इतकी दुःखात बुडाली होती, इतकी दुःखी कष्टी झाली होती, इतक्या तरुणपणात तिला ह्या गोष्टींना सामोरे जावं लागत होतं. आणि तिचे आई वडील सुद्धा खूप दुःखी झाले होते. त्यांच्यावरती जणू दुःखाचा डोंगरच कोसळला होता. आता काय करू आणि काय नाही करू अशी मेधावतीची अवस्था झाली होती. ती इतकी दुःखी आणि कष्टी झाली होती, तिला जीवनाचा त्याग करावा असं वाटायला लागलं होतं. पण काही काळ लोटल्यानंतर, काही दुःखाच्या काळात लोटल्यानंतर अधिक मासाला बरेच गावकरी स्नान, दान, धर्म, जप, व्रत, कीर्तने करत होती. सर्वजण कृष्णाच्या म्हणजेच पुरुषोत्तम भगवान विष्णूच्या नामस्मरणामध्ये, राधाकृष्णाच्या नामस्मरणामध्ये सगळे विलीन होत होते. मग जेव्हा मेधावती अतिशय दुःखी आणि कष्टी होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला सांगितले की आता जे व्हायचं आहे ते होऊन गेलं आहे. आणि पूर्वीच्या काळी बघा, असं विधवा वगैरे स्त्रिया असतील ना, तर त्यांना जास्त करून स्नान, जप, व्रत, नामस्मरण हे करायला सांगितलं जात होतं. मग तिच्या वडिलांनी सुद्धा तिला तेच सांगितलं. मग तो काळाच्या ओघाने आणि काय झालं, त्यावेळेस नेमका अधिक मास हा सुरू होता आणि अधिक मासाचे शेवटचेच काही दिवस राहिले होते. त्या शेवटच्या दिवसामध्ये मेधावतीने भगवान विष्णूची, राधाकृष्णाची, पुरुषोत्तमाची अतिशय भक्तिभावाने सेवा केली, संकल्पयुक्त सेवा केली. तिने स्नान, नामस्मरण आणि भजन कीर्तने करून सतत विलीन राहिली. मग असंच एके दिवशी ती स्नानासाठी नर्मदेच्या ठिकाणी गेली असताना तिथे भगवान महादेव आणि पार्वती तेथे आल्या होत्या. बघा, म्हणजे माता पार्वती आणि भगवान त्या ठिकाणी विहारासाठी, म्हणजे असंच फेरफटका मारण्यासाठी येत असत. तर त्यांचं म्हणजेच माता पार्वतीला त्या सखीकडे बघितल्यावर, त्या मेधावतीकडे बघितल्यावर तिला खूप चांगलं वाटलं. अगदीच ती जरी विधवा असली, तिच्या कपाळाला सौभाग्य जरी नसलं, तरीही तिच्याकडे बघून तिला माता पार्वतींना असं तेजोमय वाटली. मग माता पार्वतीला वाटलं की हिला आपण देवत्व प्रकट करून देऊया किंवा आपल्या सदनी घेऊन जाऊया. असे ठरवून भगवान महादेव आणि माता पार्वतीने मेधावतीला स्वस्थानी नेले, म्हणजे कैलासावरती घेऊन गेले. तिथे मेधावती पार्वतीची सखी म्हणजेच सोबतीण असल्यासारखं राहायला लागली. तिथे सर्व काही तिच्या म्हणजे माता पार्वतीसोबत ती राहायला लागली. मग असंच काही काळ लोटल्यानंतर तेथे भगवान विष्णू आले. भगवान विष्णूंनी जेव्हा मेधावतीला पाहिलं, त्यावेळी त्यांना वाटलं की दिव्यदृष्टीने त्यांनी तिचा पूर्ण दृष्टांत पाहिला, पूर्वी काय झालं काय नाही. तर त्यावेळी ते म्हणाले, ही स्त्री इतकी पावन आहे, इतकी पवित्र आहे, हिच्यामुळे एखादी स्त्री हिच्या दर्शनाने सुद्धा सौभाग्यवती होऊ शकते. आणि हिने इतके जप तप व्रत थोड्या दिवसातच केलेलं आहे, थोड्या दिवसातच, पण त्याचा पुण्याचा साठ हा भरपूर आहे. आणि ही इथे न राहता ही गोलोकात हिचं स्वस्थान असायला हवं, असं जेव्हा भगवान विष्णू महादेवास म्हणाले, तेव्हा माता पार्वतीने सुद्धा तिला एक देवत्व प्रकट करण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यावेळी काय झालं, मग माता पार्वतीने तिला सखी असे म्हणून संबोधले. आणि तिथेच बघा, काशी क्षेत्री मंगळागौरी असं पूजन केलं जातं. तर ते जे मंदिर आहे ते माता पार्वती आणि ह्या काशीमधील मेधावतीचे मंदिर आहे. तर तिथे तिच्या दर्शनासाठी अजूनही बऱ्याच स्त्रिया जातात, ज्यांना सौभाग्य प्राप्त होते. तर बघा, म्हणजे थोडे दिवस जरी तुम्ही तुमच्या कितीही दुःखी कष्टी असलात, तरीही नामस्मरण, पूजा पाठ, व्रतवैकल्य
जग कोणीही काहीही म्हणू द्या, आपण देवाशी एकरूप झालं ना की देव आपल्याशी एकरूप होतो. देवसुद्धा आपल्याला भरभरून देतो. त्यावेळी त्या मेधावतीचा बघा कसा उद्धार झाला. तिला साक्षात देवत्व प्राप्त झाले. तिच्या दर्शनाने आता बऱ्याच स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते. तिच्या दर्शनासाठी आता कित्येक रांगा लागलेल्या असतात. म्हणजे बघा, इतकं म्हणजे देवसुद्धा जर आपण जप तप व्रत केलं आणि देवाच्या अधीन राहिलो तर आपल्याला कधीच कुठल्याच गोष्टीची कमी भासत नाही. आणि बघा, साक्षात माता पार्वतीने सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव असा तिला वर प्रदान केला. आणि तिचं चेहरा बघितल्यावर किंवा तिचं दर्शन घेतल्यावर त्या प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य राहील असं वरदानही दिलं. अशी ही काशी क्षेत्रातील मंगळागौरीची कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. त्याचबरोबर आपल्या अधिक मास अध्यायाचे महात्म्य कथा भावार्थ मी सुरू केलेला आहे. आजचा अध्याय हा 18वा होता. याच्या आधीपासूनचे पण अध्याय आपल्या चॅनलवरती आहेत, अवश्य ऐका. बघा, स्नान, दान, जप, कीर्तन, भजन आणि सगळ्यात महत्त्वाचं ऐकणं म्हणजे श्रवण करणं सुद्धा खूप पुण्यफळ देतं. नक्कीच कथा श्रवण करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. बघा, देवाला अतिशय प्रिय व्यक्ती असते जो देवाची सेवा करतो. आणि जर तुम्ही ह्या गोष्टी इतरांसोबत शेअर केला तर म्हणजेच काय होणार आहे, आपली भक्ती ही वाढत जाणार आहे. बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती नसतात, त्यांच्यापर्यंत ह्या पोहोचणार आहेत. आणि देवाला असे भक्त खूप आवडतात. त्याचबरोबर बघा, ज्यांना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा व्हावी, साक्षात भोलेनाथ आणि माता पार्वती यांची कृपा आशीर्वाद राहावा असं वाटत असेल, त्यांनीच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजची सेवा मी इथेच थांबवते. उद्या भेटू पुन्हा उद्याच्या भागात. धन्यवाद.